टेडी झुला बनवण्यासाठी 8 इंचाची एक रिंग, 3 इंचाची एक रिंग, मणी 2 कलरचे, 4 इंचाचे केशरी रंगाचे 10 कॉर्ड आहेत आणि 6 कॉर्ड 4 इंचाचे ग्रीन कलरचे आहेत, हिरव्या रंगाचे, आणि लटकन. दोरे डबल फोल्ड करून घ्यायचे आहे सेंटर पॉइंट काढून आणि अटॅच करून घ्यायचे आहेत रिंगला. अशा पद्धतीने केशरी रंगाच्या 10 कॉर्ड मध्ये ॲड करून घेतल्यानंतर 3 कॉर्ड ग्रीन कलरच्या 2 बाजूला घेतलेल्या आहेत ॲड करून. आता आपल्याला एक दुसरी छोटी कॉर्ड घेऊन या रिंगला पाइपिंग करून घ्यायची आहे. एकदा खालून टाकायचं आहे रिंगच्या, वरतून ठेवायचं आहे रिंगच्या आणि मधून काढून घ्यायचं आहे आणि एकदा रिंगच्या खालून दोरा टाकायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण रिंगला कव्हर करून घ्यायचे. ग्रीन कलरचे कॉर्ड बाजूला करून घेतलेत थोड्या वेळासाठी. आता आपल्याला बाजूच्या 4 दोऱ्यांमधून मधल्या 2 दोऱ्यांमध्ये मणी घालून घ्यायचा आहे. मणी घातल्यानंतर आपल्याला सिंपल नॉट बांधायची आहे. पुढचे 4 दोरे घ्यायचे आहेत आणि त्याच्या मधल्या दोऱ्यांमध्ये मणी घालून घ्यायचे. पूर्ण प्रोसेस अशीच करायची आहे. 5 मणी घातल्यानंतर आपल्याला या बाजूचे 2 दोरे आणि या बाजूचे 2 दोरे असे बाजूला करून घेतल्यानंतर उरलेल्या दोऱ्यांमध्ये गाठी मारून घ्यायच्या आहेत. सिंपल नॉटच बांधायची आहे. इकडून पहिला दोरा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पाइपिंग करून घ्यायचे. डबल पाइपिंग करायची आहे प्रत्येक दोऱ्याने.
इथे आपल्याला या मधल्या दोन दोऱ्यांनी एकमेकांवरती पायपिंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला या बाजूचे दोरे वेगळे करून घ्यायचे, या बाजूचे वेगळे करून घ्यायचे. या दोऱ्याला बाजूला ठेवून घ्यायचे आहे. इथून आलेल्या या दोऱ्याला इकडून पहिला दोरा आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पायपिंग करून घ्यायचे. इथपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला हे सगळे दोरे सरळ घेऊन इकडून पुन्हा एकदा दोरा घ्यायचा आहे आणि या बाकीच्या दोऱ्यांनी याच्यावरती पायपिंग करायची. पुन्हा आपल्याला इकडून या दोऱ्यावरती या सगळ्या दोऱ्यांनी पायपिंग करून घ्यायचे. पुन्हा एकदा या दोऱ्याला इकडे नेऊन या सगळ्या दोऱ्यांनी याच्यावरती पायपिंग करायची आहे. 4 लाईन बनवून घेतलेल्या आहेत. ह्या पहिल्या लाईनला सोडून आपण इकडून अशा पद्धतीने 4 लाईन बनवलेल्या आहेत. या दोऱ्यामध्ये मणी घालून घ्यायचा आहे आणि त्याला इकडे फिरवून घ्यायचे. या उरलेल्या दोऱ्यांनी याच्यावरती पायपिंग करून घ्यायचे. हे सगळे दोरे सरळ ठेवल्यानंतर आपल्याला पुन्हा इकडचाच दोरा या साईडला करून घ्यायचा आहे आणि या सगळ्या दोऱ्यांनी याच्यावरती पायपिंग करायची आहे. पुन्हा आपल्याला इकडूनच दोरा इकडे फिरवून घ्यायचा आहे. इकडचा पहिला दोरा आणि त्याच्यावरती पायपिंग करायची आहे. पुन्हा एकदा हा पहिल्या दोऱ्याला इकडे घ्यायचा आहे. या बाकीच्या दोऱ्यांनी याच्यावरती पायपिंग करून घ्यायची आहे. इथून 4 लाईन बनवल्यानंतर आपल्याला इथून ठेवलेला हा पहिला दोरा घ्यायचा आहे इकडे फिरवून आणि या दोऱ्याने याच्यावरती पायपिंग करायची. अशा पद्धतीने पायपिंग करू. इथपर्यंत सगळ्या दोऱ्यांनी पायपिंग करायची. या साईडचा हा पहिला दोरा सोडून द्यायचा आहे आणि इथून या सगळ्या दोऱ्यांनी याच्यावरती पायपिंग करून घ्यायची.
इथे आपल्याला इकडचे 2 दोरे आणि इकडचे 2 दोरे असे 4 दोरे घेऊन सिंपल नॉट बांधायचे आहे. मधल्या गाठीचे आणि पुढचे 2 असे 4 दोरे घेऊन पुन्हा एक गाठ बांधायची आहे. पुढचे 2 दोरे घ्यायचे आहेत.
6 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे रिंग ॲड करायची आहे. रिंगला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि सेंटर पॉईंटपासून आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. सगळे दोरे अटकवून घ्यायचे आहेत. रिंगला अटकवून झाल्यानंतर इथून आपल्याला सेंटर पॉईंटपासूनच दोरे असे खेचून घ्यायचे आहे. इथे बोट ठेवून आपल्याला इकडे पायपिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घट्ट खिचून घ्यायचे आहेत. आपल्याला सेंटर पॉईंट पासून इकडचे दोरे आतल्या साईडनी पहिल्यांदा खिचून घ्यायचे असतात. ह्या साईडनी असे डबल पायपिंग करून आणि या साईडच्या दोऱ्यांना आपल्याला या बाजूने खेचायचे असतात. या दोऱ्यांच्या साईडला पहिल्यांदा खेचून घ्यायचं असतं. या साईडला खेचल्यानंतर ते लूज पडत नाहीत. नवीन लोकांना लवकर कळत नाही हे, म्हणून आता आपण अशा पद्धतीने एक पट्टी तयार करून घेणार आहोत. 3 दोरे घेतलेले आहेत. त्यानंतर 3 कॉर्ड बाजूला करून घ्यायचे आणि सिंपल नॉट बांधायचे आहे. दहा सिंपल नॉट बांधून घ्यायचे आहेत. 10 दोन्ही पट्ट्यांना 10 सिंपल नॉट बांधून घेतल्यानंतर या बाजूचा एक आणि या बाजूचा एक अशा 2 दोऱ्यांमध्ये आपल्याला बीट्स घालून घ्यायचे आहेत. मनी दोन मनी घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला या दोऱ्याने एका दोऱ्यावरती पायपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दोऱ्याने पहिल्या दोऱ्यावरती पायपिंग करायची आहे. असं आपल्याला 10 वेळा करायचं आहे. दहा गाठी बांधून घेतल्यानंतर या दोऱ्याने हे 3 दोरे घ्यायचे आहेत आणि सिंपल नॉट बांधून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने
त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीच्या 10 गाठी बांधून घ्यायच्या आहेत. या बाजूला 10 आणि या बाजूला 10. इथे वरतीपासून 4 वेळा मणी टाकलेले आहेत आणि आता आपल्याला इथे आतमध्ये टाकायचं आहे या रिंगच्या आतून आणि पाइपिंग करून घ्यायचं आहे इथे. इथे पाइपिंग करून झाल्यानंतर आपल्याला या दोऱ्यांवरती सिंपल नॉट बांधून घ्यायचे आहे केशरी कलरच्या. या 2 दोऱ्यांच्या मध्ये आपल्याला मणी घालून घ्यायचे आहेत. इथे 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 मणी घालून सिंपल नॉट बांधून घ्यायचे आहे. इथे मणी घालायचं आहे. ह्या पहिल्या लाईनला मणी घातल्यानंतर इथे मणी घालायचे आहेत आणि सिंपल नॉट बांधून घ्यायचे आहे. ह्या हिरव्या दोऱ्यांना आपल्याला पुन्हा 3-3 कॉर्ड घेऊन सिंपल नॉट बांधून घ्यायचे आहे. ह्या मधल्या दोऱ्यांना तशीच ठेवायची आहे. इकडच्या 2 दोऱ्यांपैकी हा पहिला दोरा कट करून मागच्या साईडला चिटकवून घ्या. आता ह्या उरलेल्या दोऱ्याने आपल्याला इकडे पाइपिंग करून घ्यायचं आहे. एकदा रिंगच्या वरून टाकायचं आहे, एकदा रिंगच्या खालून घ्यायचं आहे. रिंगला पाइपिंग पूर्ण झाल्यानंतर हा उरलेला शेवटचा टोक आपण इथे मागे चिटकवून घ्यायचं आहे.
ह्या 2 कॉर्डमध्ये मणी घालून लटकन घालून मग चिटकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण ह्या उरलेल्या 2 कॉर्डनी ह्या केशरी कलरच्या दोऱ्यांवरती पायपिंग करून घ्यायची आहे अशी. अशाच पद्धतीने पायपिंग करत जायचं आहे. या पुढच्या 2 दोऱ्यांमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे. इकडच्या आणि इकडच्या कॉर्डमध्ये आपल्याला सिंपल नॉट बांधून घ्यायची आहे. आता इकडून पहिला दोरा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पायपिंग करायची आहे. केशरी कलरच्या कॉर्डला इथे सेंटरला आल्यानंतर पायपिंग करून घ्यायची आहे एकमेकांवरती. पायपिंग झाल्यानंतर आपल्याला उरलेले कॉर्ड कटिंग करून घ्यायचे आहे. दोन कॉर्डमध्ये मणी घालायचा आहे आणि चिटकवून घ्यायचं आहे. पूर्ण दोऱ्यांना लटकन लावून घेतल्यानंतर शेवटचा एक उरलेल्या दोऱ्याला कट करून चिटकवून घ्यायचं.